हॅलो एव्हरीवन, नीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन पीस कसं फ्राय करायचं, जे आम्हाला मार्केटमध्ये मिळतात रेड आणि ग्रीन। तर ते आम्ही प्रवासासाठी किंवा टाइमपाससाठी जे आणून खातो, तर त्यासाठी आपण हे मार्केटमध्ये न आणता आम्ही घरच्या घरी हे बनवू शकतो। तर इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच घरच्या घरी बनवू शकता, कोणी पण बनवू शकता आणि इझी रेसिपी आहे, जास्त पण असं काहीच लागत नाही आणि लवकर पण होतात। आणि फ्राय करताना कशी काळजी घ्यायची ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर म्हटलं तर ज्यावेळी फ्राय करताना काय होतं ते, ज्यावेळी मी फ्राय करतो त्यावेळी काय प्रॉब्लेम होतो हे पण तुम्हाला मी सांगणार आहे, आणि नंतर ते कसं करायचंय आपल्याला काहीच प्रॉब्लेम व्हायचं नाहीये किंवा अंगावर आपल्याला उडायचं नाहीये, तर आपल्याला काय करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर ह्याला मी ऑरेंज रेड कलर दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता छान असं झालेलं आहेत। आणि हे जे ग्रीन आम्ही जे शॉप मध्ये घेतो ते म्हणजे तर दोन्ही कलर, थोडे लोक रेड करतात, काही लोक ऑरेंज रेड करतात, तर मी ऑरेंज रेड केलेला आहे। तुम्हाला कुठचा कलर आवडतं ते तुम्ही करा, पण हे ग्रीन तर मार्केटमध्ये मिळतेच, तर तुम्हाला जो कलर आवडतो का, किंवा नॅचरल जर पाहिजे असेल तर तुम्ही ग्रीन वापरा, पण तेवढा कलर येत नाही, तर आपल्याला ग्रीन कलर हे फूड कलर वापरायलाच पाहिजे। तर चला, तर आपण ही रेसिपीला स्टार्ट करूया आणि तुम्ही पण घरच्या घरी बनवून पहा। हे मी व्हाईट पीस घेतलेला आहे, म्हणजे तर पांढरे वटाणे, आणि हे 1 किलो आहेत आणि छान असे आहेत, तुम्ही पाहू शकता। तर वटाणे शक्यतो छान असं पाहूनच घ्यायचं आहे आपल्याला, तर तुम्ही पाहू शकता। तर आता आपल्याला स्वच्छ 2 वेळा हे वॉश करून घ्यायचं आहे। आता 2 वेळा वॉश करून पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला भरपूर पाणी घालून ठेवायचं आहे आणि आपल्याला हे ओव्हरनाईट ठेवायचं आहे। जर तुम्हाला ओव्हरनाईट नाही ठेवायचं असेल तर 6 आवर ठेवलं तरी चालेल। आणि तुम्ही पाहू शकता छान असे फुगले गेलेले आहेत। तर आता आपण याचं सर्व पाणी काढून घेऊया। आणि आपल्याला एक सुती कपड्यावर हे सर्व ड्राय करून घ्यायचे आहे। जास्त असं सुकवायचं नाही आहे आपल्याला, 15-20 मिनिटं फक्त फॅन खाली घालून घ्यायचं आहे, म्हणजे तर जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल। तर 15-20 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता सर्व पाणी निघालेलं आहे, छान असं ड्राय झालेलं आहे। तर मी 2 भांड्यामध्ये घेतलेला आहे हाफ हाफ करून। तर आता आपल्याला कलर घालायचा आहे, तर हा ग्रीन फूड कलर आहे, जेवढं लागेल तेवढं आपल्याला यूज करायचं आहे। तर ग्रीन दिसायला पाहिजे, तर हा कलर आहे ऑरेंज रेड, तो पण त्याचप्रमाणे आपल्याला यूज करायचा आहे, जेवढा कलर येईल तेवढा। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही चमच्यामध्येच करा, हाताने करू नका, हाताला कलर लागतो। आणि हा ऑरेंज रेड आहे, तर तो पण छान असं मिक्स करून मी घेते। तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला तळून घ्यायचं आहे, तरी फर्स्ट बॅच आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जर आपण फ्राय केलं तर अंगावर उडण्याची शक्यता आहे। आणि तुम्ही पाहू शकता जसे जसे वटाणे फुटायला लागलेले आहेत, अंगावर पडायला लागलेले, म्हणजे तेल आपल्या अंगावर पडून आपलं बॉडी डॅमेज होऊ शकते। तर आपल्याला असं फ्राय नाही करायचं आहे, मी फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे की असं फ्राय करायचं नाही आपल्याला। असं फ्राय केल्याने अंगावर उडतात, म्हणजे तेल जे आहे आपल्या अंगावर पडतं, त्यासाठी आपल्याला असं फ्राय करायचं नाही आहे। जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही जेणेकरून ज्यावेळी ही रेसिपी कराल त्यावेळी असं फ्राय नाही करायचं आपल्याला।
आणि आपल्याला ज्यावेळी फ्राय होतात त्यावेळी समजून घ्यायचं की ज्यावेळी सर्व वाटाणे वर आले त्यातून समजून घ्यायचं की वाटाणे छान असे फ्राय झालेले आहेत, म्हटलं तर तळले गेलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता सर्व वाटाणे वर आलेले आहेत आणि छान असं क्रंची असं झालेलं आहे. आवाजवरून तुम्ही ओळखू शकता. तर आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहे, पाहू शकता. तर ही आहे दुसरी बॅच. तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ठेवायचं आहे लीड. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी वाटाणे आपल्याला तळायचे असतील त्यावेळी आपल्याला लीड ठेवून फ्राय करून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. आणि जास्तीत जास्त ग्लासाचं लीड ठेवून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की वाटाणे उडत नाही. त्याचा अर्थ असा आहे की आता ते स्टॉप झालेलं आहे. त्यावेळी तुम्ही लीड ओपन करू शकता आणि पाहिजे तसं तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता आपले वाटाणे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आणि अजून काय वर आलेले नाही आहेत. तर समजून घ्यायचं अजून सारखे असे फ्राय झालेले नाही आहेत. ज्यावेळी छान असं तळले गेले जातात त्यावेळी हे आपोआप वर यायला स्टार्ट होतात. मग समजून घ्यायचं की वाटाणे छान असे तळले गेलेले आहेत. आणि आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता आवाजवरून की छान असं तळले गेलेले आहेत आणि कलर पण आपला छान राहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. आणि हे आहेत ऑरेंज कलर, हे पण याचप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचं आहे. खूपच तुम्हाला केअर घ्यायला पाहिजे हे ज्यावेळी तळताना. खूप म्हटलं तर ज्यावेळी ओपन करून तुम्ही जर हे फ्राय कराल तर सारखंच अंगावर पडायला स्टार्ट होतं. म्हटलं तर जे फुटायला लागलं की गरम गरम तेल आपलं अंगावर पडायला स्टार्ट होतं. छान असं तळले गेलेलं आहे. ते सर्व काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय झालेलं आहे. कलर आहे तसाच आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि जे फुटलेले आहेत तर अशा प्रकारे सेपरेट होतात. म्हणजे डाळ कशी तयार होते त्यासाठी आपल्याला बंद करूनच फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला मसाला यूज करायचा आहे. तर हे आहे रेड चिली पावडर. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आणि जर कोणाला तिखट नको असेल, जर तुम्हाला नमकीन पाहिजे असेल तर तिखट स्किप करा. तर हे आहे चाट मसाला, ब्लॅक सॉल्ट, दोन्ही मध्ये घालून घेऊया. आणि हे आहे नॉर्मल सॉल्ट जे आम्ही रेग्युलर यूज करतो ते. तुम्हाला आवडीप्रमाणे सुद्धा तुम्ही आपले मसाले यूज करू शकता. पण असे जर तुम्ही केलं असेल तर सेम तुम्हाला मार्केटचा टेस्ट मिळणार, काहीच तुम्हाला चेंजेस मिळणार नाही. सेम जसे मार्केटमध्ये मिळतात तसाच हा टेस्ट होतो. एवढंच की जर तुम्हाला तिखट नको असेल तर चिली पावडर स्किप करा. पावसामध्ये किंवा टाइमपाससाठी म्हणून फार छान असतं, टेस्टी पण असतात. कुठे पण गेलो वगैरे तर प्रवासमध्ये सुद्धा आपण हे कॅरी करू शकतो. तर आपले रेडी झालेले आहे तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे छान असं हलवून घ्या, म्हटलं तर छान असा मसाला लागला जाईल. तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे. सेम मार्केटमध्ये मिळतो तसाचा तसा. तर हे तुम्ही घट्ट झाकणच्या डब्यामध्ये भरून ठेवा एअरटाईट. आणि 5-6 महिने याला काहीच होत नाही. तर तुम्ही पाहू शकता सर्व ड्राय झालेले आहेत मसाले घातल्यानंतर. तेल पण तेवढं काहीच नाही आपल्याला हाताला लागत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तेल जास्त असेल तर आपण टिश्यू पेपरवर घालायचं फर्स्ट आणि नंतर आपण
एअर टाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता याचा आवाजवरून किती छान असं क्रंची झालेलं आहे. असं झालं तर समजून घ्या परफेक्ट असं आपली रेसिपी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नीताज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.